कल्याणाद्भुतगात्राय कामितार्थप्रदायिने श्रीमद्वेङ्कटनाथाय श्रीनिवासाय ते नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वमरोगता अजाड्यं वाक्पटुत्वञ्च हनुमस्मरणा भवेत्। एकदन्तं शूर्पकर्णं गजवक्त्रं चतुर्भुजं पाशामङ्कुशधरं देवं ध्याये सिद्धिविनायकं। ब्रह्मान्ता गुरुवस्साक्षादिष्टं दैवं श्रियःपतिः आचार्या श्रीमदाचार्या सन्तु मे जन्मजन्मने। वेङ्कटाद्रिसमस्तानं ब्रह्माण्डे नास्ति किञ्चन वेङ्कटेशो समो देवो न भूतो न भविष्यति। स्मरणात् सर्वपापघ्नं स्तवनाद् इष्टवर्षणं दर्शनाद् मुक्तिदं चेशं श्रीनिवास भजे निशम्। श्री गुरुभ्यो नमः। हरिः ओम। कालच्या दिवसांतू आम्ही सर्वांना अधिक मासाचे एक महात्म्यन वाईल तसले 10वें आणि 11व्या अध्यायो गोपूजा आणि ब्राह्मण पूजे बद्दल कशा रीतीनं परमात्मानं आमकां लक्ष्मी देवी समेत जावंगेनो कशा रीतीनं उपदेशो ना कशा रीतीनं एक गोपूजा ब्राह्मण सेवा कशी करका म्हणून आमकां आदेश केल्लो त्या प्रमाणे आमी सविस्तार जावंगेनो 10वेचो आनी 11वेचो अध्यायो कथामृत आयकून सर्व ही पुनीत जाल्ले आसाची। आयच्या दिवसान तो 12व्या अध्यायाचे अत्यंत सविस्तार जावंगेनो स्नान आनीची दीपदानाचे महिमा दिव्याचो उजवाडाना कशी एक अंधकार निवारत की तशी आमगेल्यान तशिले सर्व ही जाड्य निवृत्ती जावंगेनो परमात्माले एक स्वरूपोद्धारक जावंग नाशिल्ले पुरुषोत्तमाले चिंतन करतसले अनुग्रह आमकां परमात्मो हे स्नान महिमे आनीची दिव्य महिमे बद्दल परमात्मा आमकां दिवो म्हणून आमी परमात्मा लागी विनंती करता आसाची। अधिक मासान तूं मस्त रितीनं एक दान करीत मस्त रितीनं उपासना करीत मस्त रितीनं परमात्मान सांगिल्लें तसलें चिंतन करून आमगेलें एक जीवन सार्थकता करून वयता। तांतूची प्रमुख जावंगेनो सांगेल परमात्मान प्रथम जावंगेनो सांगेल की म्हळ्यार प्रतिपदेतुल्यान आरंभ जावंगेनो अमावास्य पर्यंत जेवचे तसले एक अधिक मासा आचरणेन तूं स्नानाक मस्त रितीनं परमात्मान एक उल्लेख केल्ले आसा कसो की म्हळ्यार प्रतिनित्य ब्राह्मी मुहूर्तारी जाल्यार तितले एक संदर्भानुसार आमी उठून साध्य जाल्यार एक तीर्थस्नान ना परमात्माक अभिषेक केले तसले एक तीर्थ पवित्र घेवन तांतो आवळ्याचे चूर घांगेनो तांतो तीळ घालनो तांतो एक गायचे गोमूत्र तांतो थोडे प्रोक्षण करून आमगेले सर्व ही अंगाक आमी लेपन करून घेतल्यार परमात्माले एक स्मरण करून कशा रीतीनं परमात्मान सांगिल्लें तसलें नामादी देवताचे चिंतन करून आमी स्नान करका। स्नान करचे आसतना हो मंत्र आमी खंडीत पठण करका की देवदेवा ऋषिकेश सुरासुर नमस्कृत पापक्षय स्नानेस्मिन् स्नानार्थ महमुद्भतः संपादयत्व विघ्नेन पुरुषोत्तम ते नमः। म्हळ्यार देवादिदेव जावंक नाशिल्लो अत्यंत देवादि दानव कणच्यान प्रतिनित्य अत्यंत वंदन करचे तसले एक जगतपती जगत पितामह जगत रक्षक जावंगेन तूं आसा आमगेले सर्व ही दुरीत क्षमन करून आमगेले देहांत आशिल्ले तसले सर्व ही पाप परिहार करचे तसले परमात्मा तूं समर्थ जावंगेन आसा ते पाप परिहार करचे आमकां तुवें एक सदवकाश स्नान निमित्तान तुगेले स्मरण करून दिलेले आसा। तसल तुगेले एक अधिक पवित्र मासान तूं आमी विशेष रीतीनं हो स्नाना संदर्भाचेर तुगेलो मंत्र उपासन करून आमी ते चूर्ण लेपन करून तुगेले नामस्मरण पूर्वक आमी ते स्नान केल्यार कशे रीतीन आमगेले देहांत आशिल्ले एक सर्व ही जाड्य की ना सर्व कल्मश की ना सर्व आमगेले मनस्थितींत आशिल्ले एक पाप कशी तूं दूरीकृत करता की तशीच आमी एक प्रतिनित्य करचे तसले उपासात्मक देवता जावंक नाशिल्ले तसले तुगेले उपासन करच्याक खंयचे रितीनं विघ्न येनाशिची आपूण पळोवन घेता म्हणून परमात्मो आमकां सांगता आसा हे श्लोका रुपारी।
परमात्मान प्रार्थना केलं तसले शुद्ध भावाच्यान आमी स्नान करून घेनो ते तीर्थ रुपारे आशिल्ले तसले गंगा नंदिनी भागीरथी विष्णुपदाब्जा संभूती जावंक नाशिल्ले तसले सीता मालिनी मलप्रभा त्रिपथगामिनी हैमवती जान्हवी त्रिपुरेश्वरी म्हणले एक न्हंयचे आमी उडगास करून घेनो यथाविधी जावंक घेनो आचमनपूर्वक जावंक घेनो नेशील वस्त्रारे स्नान करून घेनो पुनरपी जावंक घेनो आन्हीक करून घेनो शुद्धोदक जावंक घेवन आमी स्नान करता तसले हें केलेली मात्राक आमगेले 10 जन्मान तो संचय देल तसले सर्व ही पाप परिहार देता म्हणून घेनो परमात्मा सांगता कशी एक संदर्भारी परमात्मा सांगता की म्हळ्यार मस्त रितीन तुमकां करच्याक अवकाश मेळना तर जाल्यार किंचित तरी एक पक्षपुणीची तुमी हें स्नान केलें तर जाल्यार तुमगेले 1000 जन्माक संचय केले तसले तुमगेले पाप खंडीत परिहार हें अधिक मासांत घडता आनी हें अधिक मासांत तूं विधीपूर्वक जावंक घेनो कोण कलश स्थापन करून घेनो प्रतिनित्य परमात्माले सांगिल्ले तसले स्नान करून घेनो दीप प्रज्वलन करून घेनो कलश स्थापनान तूं परमात्माले अंतर्गत जावंक नाशिल्ले तसले राधा पुरुषोत्तमाले चिंतन करून घेनो प्रतिनित्य श्रद्धेन पूजन केलें तर जाल्यार तागेले सर्व ही कश्ट परिहार जावंक घेनो ताका सुखप्राप्ती मेळटा परलोकांत ताका मोक्ष प्राप्ती मेळटा म्हणून सांगून स्वतः परमात्मो लक्ष्मी देवीक उल्लेख करून घेवन सांगत आसा अशें म्हणले नंतर एक दीपदानाच्यान धन प्राप्ती जाता सौभाग्य प्राप्ती जाता आयुष्य आरोग्य प्राप्ती जाता हें खंडीतची जाल्यार सुद्दां हें एक वृत्तांत जावंक घेवन आपूण तुका एक काणी सांगता म्हणून सांगून सुशर्मा म्हणले एक ब्राह्मण आले कशे रितीन तो तागेले कुटुंब पोशण की लालन की पालन कशें करता आशिल्लो म्हणून घेनो आमी पळोवया सरस्वतीचे न्हंयचे तिरारे एक सुशर्म म्हणलो ब्राह्मण आशिल्लो प्रतिनित्य परमात्माले उडगास करताचे उदरनिमित्त कार्य म्हणून घेनो प्रतिनित्य भिक्षाटन करून घेनो आपणाले भिक्षाटनेन तुका कसन एक द्रव्य मेळत की कसन एक द्रव्य नाजाल्यार धन संचय जाता की ते आशिल्ले द्रव्यान तुजी परमात्माले प्रित्यर्थ जावंक घेनो एक दिवो परमात्माक लागून स्मरण करून घेवन लावन दवरता आशिल्लो कालक्रमेण संदर्भारे अधिक मास प्राप्त जालो न्हीद कादर जाल्यार सुद्दां तागेले परमात्माले चिंतन करून घेवनूच ताणें निद्रा करचें आशिल्लें असल संदर्भारे एक तागेले एक घरांत तूं एक इंदोर ते दिव्या उजवाडाचे संदर्भारी दिव्या मोळान दवरिल्लो तसले अक्षत खावच कितें रायलो तशीच ताजीचे मुखा वयले संदर्भारी ताजीच मुखारी एक माज्जर आपणाक इंदोर मेळ्ळो आनी आपणाक आहार मेळ्ळो म्हूण सांगूंक न्हू राखून बशिल्ले समपळयाची इंदोर तागेले आहार म्हूण घेवन अक्षत खावच कितें रायला तशीच तागेले एद्राक माज्जर आपणाक आहार मेळत तसले इंद्रा खावच कितें रायल्याची एक अत्यंत आश्चर्यचकित वातावरण हांगा हे संदर्भार घडता त्याची संदर्भारे आपणाक आहार मेळ्ळे म्हूण सांगूंक न्हू इंद्रा खावच कितें रे माज्जर अत्यंत हर्षोद्गारान खावच कितें गेले त्याची संदर्भारे थंय ते दिव्यारे एक काजळ आशिल्लो इंद्रान खावच संदर्भारे अक्षत तशीच माजरान इंद्रा खावच गेले संदर्भारे ते दिव्यार आशिल्ले काजळो इंद्राले उडील फोर्साक ना तर जाल्यार माजरान इंद्रा खावच गेल्ले एक संदर्भारे माजरा निमित्त ते दिव्यार आशिल्लो काजळो वाडता आनी दिवो यथार्थ रितीन प्रज्वलीत जावंक घेवची वाडच्याक आनी वापस सुशोभ्यमान जावंक घेवं जाता जाल्यार तशीच मुखार पळयल्यार सकाळी उठले नंतर ब्राह्मणाक सुशर्म म्हणले ब्राह्मणाक अत्यंत आश्चर्यचकित घटना ते तागेले घरांत घडता थंय पळयल्यार माज्जर तागेले अंतिम क्षण माजरान परमात्माले चिंतन करून घेवन की ना परमात्माले अंतर्गत जावंक नाशिल्ले तसले सुशर्म म्हणले ब्राह्मणान लायिल्ले तसले दिव्याचे एक निर्माण ताजे वयर जाले तसले काजळाक तागेले बाल लागूंक घेवन तो दिवो कशी प्रज्वलनीत निमित्त जाले की ते पुण्यान माज्जर तागेले देहत्याग करता ताका व्हरचे की तरेची स्वर्गाच्यान दूत ताका व्हरचे की तरी आयिल्ले आसा विमान घेवंक घेवन पळयाच केवल ताणें लायिल्ले तसले दिव्याचे काजळ काण घेवन दिवो प्रज्वल करच्याक सोडलो
ते प्रज्वल केले एक प्रभावानं माजरान गेले देहत्याग करून गेनो परमात्माले अत्यंत पवित्रतम आशिले स्वर्गारोही दल तसले एक पवित्रतम अवकाशो ताका मेळो त्याची संदर्भारे ब्राह्मणाक ताका आशिल्ले तसले एक दारिद्र्यता म्हळ्यार एक भिक्षाटन करता तसले एक दौर्भाग्य ताका चुकून एक दिव्या निमित्त ताका मुखावयले दिवसांत तो सुखसंपत्तो मेळगेनो धाराळ जावंगेनो परमात्माले अविच्छिन्न मेळचे तसले एक मोक्ष पदवी ताका प्राप्ती जाता हे सर्व ही एक दीपदानान परमात्माले प्रित्यर्थ जावंगेन आमी लावचे तसले दिव्याचे एक उजवाडा निमित्त कशे रितीन सुशर्माले उद्धार घडले सुशर्माले घरांत आशिल्ले तसले माजराले एक जीवन सार्थकतमय कशी घडले हे पळोवपाचेले आमी अत्यंत सुदृढ जावंगेन परमात्माले चिंतन करचे तसले एक हे दीपदानाचे महत्वान तू परमात्मान इतले अत्यंत रमणीय जावंगेन सांगले की म्हळ्यार दीपदानाक आशिल्ले तसले महत्व आणि खंयचेय दानाक ना ताकाची शक्यता अनुसार सर्व ही लोक दीपदान करच्याक पावाचे दीपदाना निमित्त आम्ही केले तसले सर्व ही पाप संचय दुरीकृत जावंगेनो कशी एक सुशर्म म्हणले ब्राह्मणाला घरांत आशिल्ले तसले माजराक केवल दिव्याक आशिल्ले काजळ काडिल निमित्तान ताका कशी मोक्ष पदवी मेळ्ळी की एक स्वर्गारोहणांतल्यान ताका कशी दूत व्हरचे कितें स्वर्गारोहाक व्हरचे कितें आयल की तशीच कशी एक सुशर्म म्हणले ब्राह्मणाक कशी एक दारिद्र्यता आशिल्ले तागेले सर्व ही दारिद्र्यता परमात्माले प्रित्यर्थ जावंगेनो अधिक मासांत ताणें एक परमात्माले प्रितीकोस्कर ताणें लायिल्लो तसलो दिव्या निमित्तान तागेले कशी एक जाड्य की ना ताका आशिल्ले तसले एक दारिद्र्यता निवारण जावंगेनो कशी एक सुखसंपत्तीन ऐश्वर्यान ताका मोक्ष प्राप्त जाले हे परमात्मान सुशर्म म्हणले ब्राह्मणान कशी उद्धार जाले तशी दुखूनचे हे दीपदानाक अत्यंत म्हत्व आसा तशें दुखूनची दीपदानाक आनी खसनेची दान सरीसाठी जावंगेन ना तशें दुखूनचे परमात्मा लक्ष्मी देवीक सांगता आसा हे नारायण मुनीन नारदाक सांगिल्लो आसलो 12वे अध्यायो हांगा समाप्ती जाता कृष्णदेवा सुरेश्वराय श्री वेंकटेशाय मुनिप्रियाय नरसिंहदेवाय सुरक्षकाय श्रीनिवासाय नमो नमस्ते हे अत्यंत पापनाशक जावंगेन आशिल्ले तसले आमगेले मनुष्य जन्मांतू परमात्मा जाले तसलो श्रीकृष्णाले वेंकटेशाले नातर जाल्यार जगद्रक्षक जावंगेन आशिल्लो नरसिंह देवाले आमी स्मरण केले मात्रान आमगेले समस्त दुरीत क्षमण जावंगेनो मुखावयल्या दिवसांतू आमकां योग्य रितीन सुशर्म म्हणले ब्राह्मणाक कशे रितीन एक पुण्य संपादन मेळ्ळें तशीच आमकां बी सर्वांक पुण्य संपादन देवो म्हणून सांगून 12वे अध्यायो हांगा समाप्त जाता तशीच 13वे अध्याय पळोवका तर जाल्यार दिव्या बद्दल अत्यंत आमी सांगू का एक दिव लायल्यार कशे रितीन परमात्माले प्रीती घडता ते दिवो म्हळ्यार कसं एक संकेत जावंगेन आसा म्हूण पळोवया दिवो म्हळ्यार एक ज्ञान संकेत जावंगेन आसा दिवोची आमकां जिवनाचो परिपाठ जावंगेन आसा दिव्याचे एक प्रज्वाला निमित्त परमात्माले अंतर्गत जावंगेन आशिल्ले तसले भक्ती आमकां पळोवच्याक मेळटा प्रतिनित्य ब्राह्मी मुहूर्तारे नाजाल्यार त्रिसंध्या कालारे परमात्माक आमी दिव लावचे उरता घरांत तो शक्य तर जाल्यार परमात्माक मस्त रितीन दिवो लावीत तांतो अत्यंत एक तिले तेल म्हणीत तुपा दिव म्हणीत नातर जाल्यार मस्त रितीन पात्रांत आमी लायत एक भांगरा दिव म्हणीत नाजाल्यार लांकडा दिव्यांत लावीत नातर जाल्यार लोखंडा दिव्यांत लावीत श्रेष्ठतम जावंक नाशिल्ले तांब्या दिव्यांत लावीत माती दिव्यांत लावीत नातर जाल्यार अत्यंत परम पवित्र जावंक नाशिल्ले तसले परमात्मा प्रित्यर्थ पंचलोहाचे दिव्यांत लावीत कसनेचे करचे असल्यार सुद्दाचे हे संदर्भारे दिवो लावच्याक ना म्हूण सांगताचे अस्थि संचन करता तर जाल्यार नाजाल्यार गोमयाचे दिवो केन्नाची लावच्याक ना म्हूण घेवन निषेध आसा तशीच कसनेक संदर्भारे दिव्यांत 5 वाती घालीत नातर जाल्यार 6 वाती घालीत नाजाल्यार 7 वाती घालीत नाजाल्यार 8 वाती घालीत अशें म्हूण सांगून परमात्मा आमकां दीपदानांत तो सांगता आसा तशीच दीपाचे लक्षण कशें की म्हळ्यार दिशाक एक आल्हादकर जावंक नाशिल्लें कसनेक ज्वाला पुरीत जावंक नाशिल्लें तसलें कसनेच एक शब्दरहीत जावंक नाशिल्लें तसलें दिवो आमकां श्रेष्ठतम जावंक आसा दिपान तो आमकां दिवो खंयच्या दुकान तो म्हळ्यार खंयची एक दिशेंत दवरल्यार एक कसन फल प्राप्त जाता म्हूण पळोवयाची पूर्वाभिमुख जावंक गेले तसलें दिवो आयुश्याचे अभिवृद्धीक कारणीभूत जाता पश्चिमाभिमुख देवचो दिवो दुखाक प्राप्ती जाता
उत्तरे अभिमुख जावंगेन करत असलो दिवो संपत्त प्राप्ती खातीर देता, दक्षिणाभिमुख देवचे दिवो ज्ञाननाशक कारण देता, ताकायची आमी खंडीत दक्षिणेक आनीचे पश्चिमेक दिवो अभिमुख जावंगेन दवरनाशीची परमात्माले चिंतन करताचे पूर्वेक आनीचे उत्तराभिमुख ध्यान दवरले रे दिव्याचे अभिवृद्धी निमित्त आमगेले आयुष्याचे अभिवृद्धी आनीचे एक आमगेले संपत्त भंडार अभिवृद्धी देता अशें म्हणून सांगून परमात्मा सांगता. दीप कसनेची एक दवर का जाल्यार नेल्यार दवर नाशीची तक्का म्हणले एक आधार स्तंभ की ना दीप स्तंभ की ना तर जाल्यार एक तक्का म्हणले एक पीठ हांतूं तूं दवर घेवन केल्यार मात्र तक्का एक श्रेष्ठ म्हणून सांगून सांगिल्लें आसा. दिव्यांतवर्कीची एक कसनेची लायल तर जाल्यार अंधकार निवारण देता, पुरुषान दिव लायल्यार ज्ञान वंश अभिवृद्धी देता, स्त्रियान दिव लायल्यार वंशभेद आशिल्ली कसनेची वंशान कसने एक तापत्र्य आसल्यार सुद्धा ती एक निवृत्ती जावंक घेवन मुखार सुन तांगेले एक आरोग्य अभिवृद्धी देव ना जाल्यार वंश अभिवृद्धी देवच्याक एक दिवो कारक जावंक घेवन आसा. तुपा दिव लायल्यार मस्त रितीन रोग परिहार देता, तैला दिव लायल्यार वात परिहार देता, तुपाचो आनी ती तिळा तेलाचो दोनीची दिव लायल्यार कसनेची एक रोग असल्यार सुद्दाची निवृत्ती देता. तुपाचो आनी तिलेल तेलाचो गुढूची आनी शतावचारे रोचन घांगेनो मिश्रण केल्यार नारायण तैल सिद्ध जाता. तशीच एक दार्ल मनशान दिवो तरेन वाडयलो तर जाल्यार तागेले वंश एक छेद देवच्या कारण जाता. बायलान तरेन कुशमांड आनी जी दिवो वाडयलो तर जाल्यार तिगेले संतान भंग देवच्या कारण जाता. ताकाची खंडीत दिवो वाडोवच्या केन्ना वत नाकाची. दिवो लावका जाल्यार सुद्दाची अत्यंत नूतनीकृत जावंक नाशिल्ले वाती वापराची ताजे निमित्तान परमात्मा संतुश्टीकरण देता. दीप लावच्या संदर्भार सुद्दाची 3 वातीचो 4 वातीचो 5 वातीचो 7 वातीचो हे दिवो उरका म्हणून सांगून परमात्मा सांगता. कसनेची दीप लावका तर जाल्यार ब्रह्मदेवालय ना तर जाल्यार लक्ष्मी देवीलय ना जाल्यार वासुदेवांतर्गत संकर्षणालय ना तर जाल्यार वायुदेवांतर्गत रुद्रदेवालय ना तर जाल्यार इंद्रदेवालय हे दिवो आमी लावका म्हणून सांगताचे. कसनेचे दिवो लावचे आसतना एक ज्ञानपूर्वक जावंक घेनो श्रद्धा भक्तीपूर्वक जावंक घेनो दीप लावका के कार्तिक मासान तो अत्यंत विशेष जावंक घेनो दीपदान करका. दीपदान केल्यार कार्तिक दामोदराले प्रिती कितें आमी करता जाल्यार श्रेष्ठतम दान म्हणून सांगिल्लें आसा. तुपाचे दिवो दान करचे कितें दान केल्यार कसन फल की म्हळ्यार अश्वमेध याग केलो तसलो फल आमकां मेळटा. आमगेले वैष्णव जन्म एक उद्धारा कितें ना तर जाल्यार आमगेले सर्व ही मनुष्य जन्मान तो संचय केलो जाल्यार सर्व ही पाप राशी नाश करच्याक हे दिवो कारणीभूत जावंक आसा. तशीच परमात्माले एक प्रित्यर्थ जावंक घेनो अधिक मासान तो विशेष रितीन लक्षबत्ती व्रत म्हणून सांगताचे. हे तरेन विष्णूक उपासन करचे आसल्यार आमगेले एक देहांत आशिल्ले सर्व ही रोग रुजीन उरो रोग बाधा उरो कसनेच एक दोषीकृत आसा कसनेय बाधा आसल्यार ती सर्व बाधा निवृत्त जावंक घेनो परमात्माले अविच्छिन्न विशेष रितीन एक अनुग्रहाक हे लक्षबत्ती व्रत फल प्राप्ती देता अशें म्हणून सांगून परमात्मा दीपदाना महिमेन सांगिल्लें आसा. दीपान तो इतलें सांगिल्लें आसा की म्हळ्यार आध्यात्म रूप जावंक घेवन उरो ज्ञान रुपा जावन उरो ना तर जाल्यार सदृश जावंक नाशिल्लें जाल्यार कर्म आमकां करच्याक एक आकर्शणीभूत जावंक घेवन हो दिवो उजवाड दिता अशें म्हणून सांगून हे दीपदानान सांगता. तशीच 13व्या अध्यायान तूं दीप निंदन केल्यार ना दिवो एक वाडयल्यार कसन एक पाप संचय देता. ते पापा निमित्त कशे रितीन ते ब्राह्मणाक साकाली म्हणले ब्राह्मणाक कशी कश्टाचे परिचय दिले म्हणून घेवन आमी 13व्या अध्यायान पळोवया. लक्ष्मी देवी इतले पसून परमात्मान सांगिल्लें जाल्यार एक दीपदान की ना जाल्यार स्नान केल्यार कशी एक आमकां एक उन्नत म्हणलें एक मार्ग की ना तर जाल्यार अधिक मास व्रतान तूं दीपदानाचें महत्व कशे रितीन सांगिल्लें आसा परमात्मान आजी पसून आमी आयकल्लें आसा. लक्ष्मी देवी पुनरपी परमात्माक विचारता तुवें आपणाक दीपदाना बद्दल महत्व सांगून मस्त रितीन आपणाक संतोष दिल्ले आसा जाल्यार आपणाक एक मनांत एक संशय आसा की म्हळ्यार दिवो लायल्यार कसन फल म्हणून तूं सांगलें दिवो लायिल्लो तसले दिवो वाडयल्यार कसन फल म्हणून बी आपणाक सांगका म्हणून सांगून एक सदृश विनंती पूर्वक जावंक घेवन परमात्माले अंतर्गत जावंक घेवन लक्ष्मी देवी विनंती करत आसा. तेन्ना परमात्मा सांगच्याक प्रारंभ करता. मागशी एक मथुरापुरा म्हणलें एक गांवांत तूं साकाली म्हणलें सदाचारी ब्राह्मण आशिल्लो ताका 2 बायल आशिल्ले. पयले बायलेचें नांव विमले दुसरे बायलेचें नांव सुशिले म्हणून घेवन
दोन्हीची परमात्माले एक सुपूज्य जावंक नाशिल्ले आपणाले बामणा वैरी विशेष रितीनं प्रीती वात्सल्य दवरंक नाशिल्ले नित्य सदाचार करत आशिल्ले दोन्ही लोक एक सुदृढ सुशील वर्तनेनं साकारले म्हणले ब्राह्मणाक कसनेची कष्टाचे परी उनाशीची अत्यंत नियमकपूर्वक की ना तगेले उतरा बाहेर नाशेचे विशेष रीतीनं तक्का अनुरूप जावंगे त्यांनी कार्यप्रवृत्त जावंगे नो तगेले नित्यकर्माकी नादर तगेले एक नित्य आन्निकाक त्यांनी एक सहाय्य करत आशिल्ले तशीचे काल संदर्भान तो अधिक मासो प्राप्त जालो नित्य नियमान तो सुशीले म्हणले दुसरे बायल तगेले तिणें वचूंक न्हय तो तिगेले आन्निक की नाजाल्यार रे न्हांवच की तर वच्चे आशिल्ले ते संदर्भारे मस्त लोक नाशीचे एक विरळ लोक न्हंयचे स्नाना कितें आयले तिका बी एक आश्चर्य जालें तिणें विचारलें आनीचे कसो लायक तुमी आजी हें न्हांवच कितें आयल्याची कसो आसा आनीचे पयलीं कोणी लोक उर नाशिल्ले आपूण उदक हाडचे आयले तेन्ना आतां मस्त रितीन लोक उरता आसाचे एक कसन हें कसं फल आसा का अशें म्हणून विचारता जाल्यार तांणी थंय आशिल्ले एक व्यक्ती लोकांना अत्यंत संक्षिप्त रितीन तिका अधिक मासाचे स्नानाचे दानाचे बद्दल संक्षिप्त रितीन सांगले तिका बी आयकून मस्त रितीन संतोष जालो सुशिले गडबडीन एक घराक आयले आमकां बी खंय तरी आमी एक मार्केटाक की नातर जाल्यार खंय तरी एक आमगे संदर्भानुसार गेले तेन्ना कसकी एक रितीन व्रत की ना नवीन रितीन एक उद्यापन की ना नवीन रितीन कसं एक व्रताचरण करत उरताच अदृष्टवशात आमी त्या जाग्यार पावले नंतर आमकां बी सांगताची कसकी एक रितीन आपणाक बरें जालें हें उपासन कराचे नाजाल्यार हें व्रताचरण कराचे ना हो दिवस कराचे परमात्माला प्रित्यर्थ जावंक न्हू तुमगेली बी कसकी एक कश्ट कार्पण्य दुरी करता देता म्हणून तशी बी तिकाची एक मनान तो संतोष जालो आयकून आपुणें बीन एक करका म्हणलें उत्साहाक तें ना धांवून आयलें आनी जे आपणालें साकाली म्हणले ब्राह्मणाले आपणाले घोवाले प्राणनाथा म्हणून उल्लेख करूंक न्हू एक विशय आपणें तुगेले विनंती करका तुगेले सांगका आनी जी आपणेक तुवें अनुमती दिवका म्हणून न्हू तिगेले विनंती करता साकाली म्हणले ब्राह्मणा कडेन तागेले बायल सुशीला आनी कसं म्हणटा की म्हळ्यार आपूण न्हंय कडेन उदक हाडचे गेल्ले सविस्तार व्रतान सांगलें पयले काळांत कशी पद्दत आशिल्ली की म्हळ्यार घोवान अनुमती दिल्यार मात्र ते कार्य करच्याक तिका एक सामर्थ्य की नातर जाल्यार तिका एक अधिकार की नातर जाल्यार तिका एक सहायक जावंक करता जाल्यार आचरण एक सहधर्मीलो एक विशेष जावंक न्हू अनुग्रह असल्यार मात्र नाजाल्यार विशेष रितीन तिंगेले सहकार असल्यार मात्र ते कार्य करच्याक देता आज आमी घोवा कडेन सांगताची पयलीं आमी आचरण करताचे विचारले नंतर आमी सांगचे उत्तर की म्हळ्यार ना आपणाक कणकी सांगिल्लें तें केलें आपूण ताजे निमित्त कसकी बरें जाता के म्हणून जाल्यार खंडीत तशें करच्याक ना पतीये परमदैवत के म्हळ्यार बायलीक आपणाले घोवची प्रथम देव के ताजे नंतर भितर वयल परमात्मा अशें के कसं जालें की म्हळ्यार आमी लग्नाचे संदर्भार लक्ष्मी नारायण रुपारी आमी एक ब्राह्म विवाह आमगेले कशें आचरण करता की ते संदर्भार नारायण म्हणटा तसले एक अंतर्गत जावंक नाशिल्लो पतिका पूण विवाह जाता परमात्मालो अंतरस्वरूप जावंक नाशिल्लो तसलो आपणेकाची वर मेळ्ळें आसा म्हणून सांगताची तशीची वर बीची आपणेक लक्ष्मी स्वरूपोद्धारक जावंक नाशिल्लो तसले बायल मेळ्ळें आसा आपणेक अनुरूप जावंक आसा अशें म्हणून न्हू आमी दोनी लोकांना मेळगे न्हू कसनेच एक कृत्य करका म्हणून सांगून सप्तपदीन तो सांगताच ताकाची धर्मेच अर्थेच कामेच म्हणून न्हू आमकां भटमामो हे मंत्र रुपारी सप्तपदीचे ग्रहण करता जाल्यार हे सांगताच जाल्यार कशें की म्हळ्यार मुखा वयल्या दिवसान तो सुशीले म्हणलें एक स्त्रीन आपणाले साकाली म्हणले ब्राह्मणाल्या कडेन घोवा कडेन अत्यंत विनय चित्त जावंक न्हू तागेले अनुज्ञ घेवंक न्हू आपणाक सुद्दाची एक अधिक मास व्रताचरण करका ताजे निमित्त पुणीची आमगेले आयिल्ले तसले सर्व ही जाड्य की नाजाल्यार आमकां आनिकाची परमात्माले एक परम पावन दिव्य सदृश्य जावंक नाशिल्लें तसलें मोक्षत्व प्रदाय एक जावका मुखारसून आमगेले उद्धार घडका म्हणले एक उत्सुकता अभिमानान एक आचरण करचें की तरी परमात्माल तसले अंतर्गत जावंक नाशिल्लें आपणाले साकाली म्हणले घोवाक विनंतीपूर्वक जावंक न्हू आपणाक तूं अपण दितवें ना हें व्रताचरण करच्याक अनुमती दितवें म्हणून न्हू प्रार्थना करता ताका वरकीची ब्राह्मणाक अधिक मासाचे वर्णन सुद्दां आयकून आपणाक सुद्दां संतोष जालें
आणि आपूण बीचे तुगेल बशी अनुरूप जावंक न्हू हें व्रताचरण करता आनी हें व्रत करच्याक आमगेलें सौभाग्याची म्हूण सांगून पवित्रतम आत्माचे उद्धार देतले म्हूण सांगून बायलीक अनुमती दिता आनी बायल आपणालें घोवान दिल तसलें अनुमती घेवंक न्हू प्रतिनित्य ब्राह्मी मुहूर्तार कशी एक न्हंयचें स्नान करूंक न्हू थंयच्यानची शुद्ध एक वस्त्र न्हेसून परमात्माले अंतर्गत जावंक नाशिल्लें तसलें राधा पुरुषोत्तम प्रित्यर्थ जावंक न्हू कलश स्थापन करूंक न्हू घरांत भक्तीन श्रद्धेन धूप आदी उपचार दिवंक न्हू परमात्माक नैवेद्य दान दाखोवन एक दिवो लावन दवरता तशीच परमात्माले अंतर्गत पूज दिले नंतर आपणाले घोवाक परमात्माले प्रित्यर्थ जावंक केलें तसलें नैवेद्य उपचार दिवंक न्हू आपणाले घोवाक पूजन करता तशीच तांणी पूजन केलें तसलें नैवेद्य केलें तसलें आहार स्वीकार करचो तसलो तिगेले हो नित्य नियमाचो अनुरूप घांगेन आयले जाल्यारीचे ही न्ही करचें तसलें व्रताचरणां ही न्ही करचें तसलें आचार विचार पळोवंक न्हू खंयचीची मनान तूं एक कल्मश भावनेन पयले बायली साकाले म्हणले पयले बायल विमला अत्यंत क्रुद्धीत जावंक न्हू ही न्ही करचें तसलें व्रताक कसले तरेन आपूण विघ्न करका ही न्ही करचें तसलें एक कार्याक आपूण कसले तरेन दुरालोचने निमित्त आपूण कसले तरेन एक विघ्न करका म्हणलें एक अवकाश सदत उरतशिलें तेची संदर्भार तिका एक दुरालोचने निमित्त तिणें परमात्माले प्रित्यर्थ लावन दवरलें तसलें दिव्याचें तेल काणगेन दिवो वाडोवंक दवरतशिल्के जाल्यार सुद्दाची ती न्ही करचें तसलें एक क्रुद्धीत मनस्सान उरो नातर जाल्यार तिगेले एक दुरावृत्ती दुर्मनस्याच्यान करचें तसलें एक प्रवृत्तीन कसलेंच एक विचलन घडनाशिची सुशीला अत्यंत परमात्मा वयरे विनम्र चित्तान भावोद्गीत जावंक न्हू आज पासून कशी आपूण व्रताचरण करून आयले आसा परमात्माला प्रित्यर्थ पुनरपी जावंक न्हू दिव्याक तेल घांक न्हू वाडील तसलें दिवो आनीकचे प्रज्वलीत करूंक न्हू लावन आपणाले अंधकारो आनीचे हें कोण तुगेले दिवो वाडयला ताका वरकीची एक सुबुद्धी दी म्हूण सांगून पुनरपी मागणी ती दवरत आशिल्ली कालक्रमेण परमात्माले एक मासो समाप्ती जाता आयलो ते मासाचे समाप्ती दिवसाक ब्राह्मणाक विशेष रितीन आव्हान करूंक न्हू शक्त्यानुसार दान मान दक्षिणा दिवंक न्हू तांकां योग्य रितीन भोजन प्रदान करूंक न्हू तांगेले आदरातिथ्य करूंक न्हू श्रद्धेन परमात्माले अंतःकरणपूर्वक जावंक नाशिल्लें तसलें परमात्माले अंतर्गत जावंक नाशिल्लें ब्राह्मण रुपी ब्राह्मणाक विशेष रितीन आराधन करता आराधना निमित्त पुरुषोत्तम रूपी ब्राह्मण संतुष्ट जावंक न्हू तिका सौभाग्य की तीन करता तसलें विचारान तुरो तीन मागणी दवरले तसलें सर्व ही तिगेले मोक्षप्रद जावंक नाशिल्लें तसलें परमात्माले मोक्ष तिका प्रदान करता परमात्मा सुद्दाची तिणें केल्ली तसलें दानाक अत्यंत संतुश्ट जावंक न्हू लायिल्लें तसलें दिव्याक सुद्दाची संतुश्टीकरण जावंक न्हू परमात्मा तिका मोक्ष प्रदान करता तेचीची तिणें केल्ले तसलें विमलेन अत्यंत आपणाले दोन सुपुत्र रत्न आशिल्ले एक दिवो तिणें दिव्यांतूल तेल काण घेवन दिवो वाडिल्ले एक निमित्तान आपणाले दोनी चेडवाक तिणें त्याग करून घेतलो दोनी चेडवा आवय नासतनाची आपणाले देह त्याग केले नाना रितीन व्याधिग्रस्त जाले मुखार सून तिका वरकीची दरिद्रता प्राप्त जाले खावच्याक जेवच्याक पिवच्याक कसलेची प्राप्ती जायनाशिची आपणाले अंतिम क्षण परमात्माले एक व्रताचरणान तो सुशील म्हणले आपणाले एक सवतीन केलेले तसले दिव्याचे तेल काण घेवन दिवो वाडिल्ले एक प्रायश्चित्त जावंक घेवन पुनरपी पयलेचे वृत्तांत चिंतून चिंतून आपणाले देहत्याग करतसलो प्रसंग तिका प्राप्त जालो पुनरपी तिणें केलेले तसलें एक दौर्भाग्या निमित्तुरो तिणें केलेले तसलें एक दुष्बुद्धी निमित्तान नाजाल्यार दुर्बुद्धी निमित्तान नातर जाल्यार कुबुद्धी निमित्तान तिणें मस्त रितीन योनीन तो तिगेले जन्म घेवन मस्त रितीन कश्ट अनुभव करून घेवन विशेष रितीन नरकांत तो 10 वर्ष तसले यातना घेवन मुखार वयल्या दिवसांत तो तिणें मस्त रितीन कश्ट अनुभव घेतले म्हणून सांगूंक न्हू परमात्मा सांगता तशीच सुशील म्हणलें कोण दीपदान करून घेवन परमात्माले अविच्छिन्न जावंक नाशिल्लें तसलें स्वरूपोद्धारक जावंक नाशिल्लें तसलें पुरुषोत्तमालें चिंतन केल्ले निमित्तान तिका कोणाक मेळनाशिल्लें तसलें एक सायुज्य परमात्माला प्राप्त जालें
आपणाला घोवा बशी साकाले म्हणले ब्राह्मणा बशी ती गेले एक जन्मो परमात्माले सार्थकता घडचकी तर कारण दिले हे अधिक मासान तो दीपदानाचे स्वभाव कसे असा दिव्या निमित्तानं कशी उजवाड घडता दिव्य वाढेल तर दिल्या रे ना दिव्याक अपमान केलं तर दिल्या रे कशी ती गेले एक पतन अधपतन कशी दिले अशें म्हणून सांगूंक गेलो परमात्मा लक्ष्मी देवीक सांगता तशीच आम्ही सुद्दाचे एक पुरुष देव स्त्री देव हे अधिक मासान तो स्नान की दीप की ना दान की ना गोब्राह्मण सेवा केलं तर जाल्यार रे आमगेले एक जीवन सार्थकता करून घेवच्याक ना तर जाल्यार रे पुनः पुनः जावंक येवचें तसलें हे गर्भवास उरो ना तर जाल्यार रे परमात्मान दिलें तसलें आश्वासने निमित्त आमी कशी आमगेले एक जीवन सार्थकता करून घेवची तर पळोवका जीवनान तो आयिल्लो तसलें सर्व ही कश्ट ना जाल्यार तापत्रय उरो परमात्माले उडगासा निमित्त ना परमात्माले स्मरणे निमित्त आमी कशे रितीन आमगेले जीवन सार्थकता करून घेवच्याक पळोवका ते जीवनांत आयिल्ले तसले सर्व ही तापत्रय सर्व ही विपत्ती कशे रितीन सार्थकता करून घेवच्याक कारण आसा जाल्यार रे मस्त एक संदर्भार आमी कांय एक मनशां सांगताचे अधिक मास कराचे अधिक मास आचरणेन तूं कशे रितीन कसो करका ना तर जाल्यार रे मांस आमी भक्षण करचे ना तर अधिक मासान सांगिल्लो तसलो हो अत्यंत दुर्लभ मास के कशें की म्हळ्यार रे आमकां मस्त एक संदर्भार रे पावच्याक येना ना 3 वर्सां नंतर कसं देता म्हणून आमकां वरकी गुतूर ना जाल्यार रे आयिल्ले तसले मासाचे एक सदवकाश आमी करून घेवका के जाल्यार कशी करून घेवका म्हणले नंतर थोडे एक वादिश्ट लोक उरतात कसनेच एक सांगले रे ताका तद जावंक नाशिल्ले तसले वाद करचे आतां तूं करका म्हणून सांगलें अधिक मास कसो मेळटा तुम्ही इतले वर्ष अधिक मास आचरण केलें ताका कसं फल मेळ्ळें आतां मेळ्ळें तुमकां फल ना तुमी भोगले ते फल अशी विचारता लोक बी उरताच जाल्यार आमी कशी की म्हळ्यार रे हाका एक समंजस जावंक एक काणी आसा एक व्यक्ती एक गुरूक कसने एक संदर्भार ताका वादिश्ट घेतो म्हळ्यार रे कसने ताका एक सम म्हणून घेवन कर का म्हणून सांगल्यार तो केन्ना करना के ते कसने ताणें करता जाल्यार ते विशयाचेर ताणें वाद करचे के म्हळ्यार रे आतां तुमी कसने एक देवालय पूज कराची ना देवालय आराधन करायचे ना आम्ही करनाचे कसं मेळटा आता हिरण्याक्षानाची सांगलें आपणाक देव खंय आसा आपणाक देव ना हो हांगा प्रल्हादान सांगलें की म्हळ्यार देव हांगा आसा आपणाक दिसता आसा तो सांगता देव हांगा नाची ना म्हणटा तशी आमी कशी जाता की म्हळ्यार एक प्रसंग वशात तो वाद करतलो मनुष्य अशें की म्हळ्यार आमी कसनेची सम म्हणून सांगल्यार रे तो चूक म्हणून सांगता गे तशीच एक गुरूक मस्त राग आयलो हाका कसने तरी एक करून घेनो शिकू का ना हाका कसने तरेन एक बुद्धिवादो सांगका म्हणून घेनो मनान चिंतन करून घेतलें की एक संदर्भार तो तागेले ग्रहांत पावलो एक अतिथी सत्कार करचे नाजाल्यार आपणाले एक शिष्योत्तमाक योग्य रितीन सत्कार करचे आमगेले कर्तव्य के कर्तव्य म्हणले नंतर आयलो ताका आदरातिथ्यान तूं कसन एक पानीय जाव का की ना कसन जाव का म्हणून घेवन विचारलें की आपणाक च्या कर म्हणून सांगलें की अडना च्या करता म्हणून घेनो गुरून च्या कर च्या करून घेनो एक पेल्यान दिल ताका आनी जे हाणें धरील तसले पेल्यान तो च्या घालत उरलो केलील च्या 4 पेल्याचो आयला अतिथी एकच म्हळ्यार आपणाले शिष्योत्तम वादिश्ट ते एक पेल्यान तो 4 लोकां देंवता तसलो च्या घालत उरलो ते वादिश्टाक दिसलें कसं की म्हळ्यार हो आपणेल गुरू कसले एक च्या व्यर्थ करत आसा तो एक पेल्यान तूं च्या आपणाक पुरो आपूण एकलो आसा हांगा कोणी नाच 4 पेल्यान तूं च्या कसले घालतस आपणाक घालतस तो कसो बदल व्यर्थ न्ही ते वेस्ट न्ही ते म्हणून घेनो सावधान चित्तान आपणाले गुरूक विचारता के आनी जी तुमी अशें कसले करत आसाची एकल्याक आपूण एकलो आसा हांगाच्या आपणाक एक पेल आशिल्लो तुमी ते पेल्यान घालत आसाची तो पेल्यान तुला च्या व्यर्थ देता आसा कसो बदल की म्हणून विचारता की तो च्या पेलो तुगेल म्हणकीची तूं कशी वाद करता पळय तशीच तो बी वाद करत आसा तो पितना ते घालिल्ले च्या ताका व्यर्थ देता आसा त्या पेल्याक ते पेल्याचे कशी एक स्वभाव की तशी तुगेले स्वभाव बी तशीच तुगेले वादिश्ट स्वभाव तुका आपूण कसने सांगले रे तुका अर्थ जायना तशें दुखून आपूण तुका सांगत उरता तूं आयकत उरता जाल्यार तूं वाद करची प्रवृत्ती सोडना तशीच ते पेल्याक च्या पिवची तसले स्वभाव नातर जाल्यार अत्यंत आनीकच जावं का तशीच तुक वरकेची वाद करचे मस्त रितीन उत्साहकत आसा म्हणून सांगता तेन्ना ते वादिश्टाक आपूण केल्ले तसले एक स्मरण येता आनी आपूण आयच्यान हें वादग्रस्त जीवन आपणायलें सोडका
कसकी एक गुरून निमित्तान आमगेले एक भाग्योदय घडता अशमळ निमित्तानं आम्ही गुरून सांगिल तसले ना म्हालगड्यान सांगिल तसले एक विचार अनुग्रह आम्ही घेऊ का म्हणून सांगतात. कित्याक गुरुले एक विचार घेऊ का म्हळ्यार फाटी एक संदर्भ राहील तसले एक गुरुल काणी वसिष्ठाले काणी पळोव्या. अपसंभावितं कार्यं गुरु अनुग्रहतो भवेत इला बभूव सुधुम्नो वसिष्ठानुग्रह दद्यता. म्हळ्यार गुरुले अनुग्रह असले तरे कसनेक कार्य करच्याक शक्यता देता. गुरुले तपोनुग्रहानं कसने करच्याक शक्यता देता. गुरुले शापा निमित्तान वरकीची आमगेले जीवन व्यर्थ देवच्या शक्यता आसा. तशें दुखूनची गुरु कशे रितीन चिंतन करका निमित्तानं आमगेले जीवनाचे आत्मोद्गार कशे रितीन करून घेऊ का म्हणून हे संदर्भार सांगता आसाची. मस्त रीतीन कसने एक असाध्य म्हणले कार्य साध्य रूपार देवता तसले अनुग्रह गुरुले अनुग्रहा निमित्त गुरुले कृपाशीर्वादा निमित्त देवच्याक साध्य दिल्ले आमकां कारणीभूत जावंक नाशिल्लें तसले इळा नामक स्त्री बदल. वसिष्ठ ऋषीन आपणेले एक तपो अनुग्रहाच्यान इळा म्हणले एक स्त्रीक सुधुम्न म्हणले एक पुरुष कोरंगिनो दाखयले आसा. फाटी दिवसांत तो मनुराजाले पत्नी श्रद्धा देवीक संतान उरना. तांगेले एक कुलपुरोहित जावंक नाशिल्ले तसले वसिश्ठाले प्रार्थना केली. आमगेले कसले एक कश्टकारपण निवरो नाजाल्यार आमगेले एक मनुष्य जिवनांत तो आमकां एक पुरोहित म्हळ कशी उरतकी तशी राजाक तांगेले एक कुलपुरोहित म्हणून हे पयलेच्यानाची आमकां आचरणेंत आशिल्ले तसले पद्दती आज पासून आमी पळयता आसाचे. महर्षी विश्वामित्रादी वसिश्ठ लोकांना अत्यंत विमर्श करून श्रद्धा देवीक पळयले तेन्ना एक स्त्री संतान आसा. तशें दुखूनची श्रद्धा देवीन एकाग्र मनस्सान तिगेले अनुग्रह रुपान परमात्माले अनुग्रहा निमित्त तिका स्त्री दिले अशें म्हूण सांगून संकल्प करता. जाल्यार हिची तिगेल संकल्पान तो एक पुत्र संतान आशिल्लें जाल्यार प्रसंगवशात तिका स्त्री जन्माक येता. जाल्यार हिची ऋत्विजा कडेन प्रार्थना केलें. हें केलें तसले व्यत्यासा निमित्त आपणाक एक स्त्री संतान इला म्हणलें जनन आयलें. ते कसने असल्यार सुद्दां आपणाक वंशाचे अभिवृद्धीक ती कारणीभूत जावका म्हणून सांगून मनुराजू आपणाले कुलपुरोहित जावंक नाशिल्ले तसले वसिश्ठा लागीं चिंतन करता. वसिश्ठ सांगता कसं की म्हळ्यार आपणान सांगिल्लें तसलें फल केन्नाची ध्यानाशी उरच्या शक्यता ना. आपणाक सुद्दांची हें आश्चर्य जाता. हे ज्ञानदृश्टीन आपूण पळोवंक एक होम संदर्भार घडील तसले एक प्रमादवशात कसं एक चूक घडल्या की ते घडील तसले तत्प्रायश्चित जावंक नाशिल्लें तुका स्त्री संतान जन्माक आयलें जाल्यार सुद्दांची तूं खंडीत भिवचें नाका. तुगेलो कुलपुरोहित जावंक हांव आसा. हांव तुका आश्वासन दिता. तुका पुनरपी जावंक एक सुसंतान आशिल्लें तसलें जे जेलील तसले स्त्रीक आपूण पुरुषत्व येवचें तशी परमात्माले प्रार्थना करून आपूण तुका वरप्रदान करता म्हणून सांगूंक परमात्माले अंतर्गत जावंक परमात्मा वयर परिपूर्ण विश्वास दवरिल्लो तसलो वसिश्ठ ताका आश्वासन दिता. वसिश्ठान आश्वासन दिलें तशीची इला म्हणलें स्त्रीक पुरुषत्व येवंक तिका सुधम्न म्हणून नामांकीत जावंक ती प्रख्याती देता. तशीची वसिश्ठान आपणाले एक तपोबलान तो एक होमादी हवन करचे तसले संदर्भार घडील तसले एक प्रमादान कशे रितीन एक घडली की ना जाल्यार घडील तसले चुकेक तत्प्रायश्चित जावंक कशे रितीन तागेले तपोबलान ताणें अनुग्रहा निमित्तान कशे रितीन सुधम्नूक एक स्त्री अंशाच्यान पुरुष अंशाक कशे रितीन परिवर्तन केलें म्हणलें आमकां दृश्टांत दाखयलें. तशीची मुखारसून पळोवच्या गेल्यार महात्मानां प्रसादेन नीचोपि स्यान्यान पुमान् त्रिशंको वर्णयान बाहू अपि कौशिक अनुग्रहात यथा. पहिले महात्मान तो एक तांगेले अनुग्रहा निमित्त नीच असल्यार सुद्दांचे एक महापुरुष देवच्याक शक्यता आसा म्हणल्याक त्रिशंकुले एक वृत्तांत आमकां कारणीभूत देता. कशी विश्वामित्रान आपणाले अनुग्रहाच्यान एक उद्धृत केल्ले महापुरुषाले वर्णन आमी पळोवया.
एक संदर्भारे विशेष रीतीनं दृष्टांत पळोवच्याक म्हळ्यार त्रिशंकू म्हणले सूर्यवंशाचे निबंध आलो चल्लो तैयारुणी म्हणलें तेगेलें नांव ताका आनी वापस एक विवाहित जालें तसलें स्त्रीक अपहरण करचें तसलें एक निमित्तान श्वपाक सेरू म्हणून घेवन ताका शापाक अनुग्रही देल तसलो तागेले एक संदर्भारे वसिश्ठाक मस्त रितीन एक त्रास दिवका वसिश्ठाले एक गोरवाक अपहरण करून घेवन तांगेले अपहरण केलें तसलें गायचे एक मांस संस्कार करनाशिची ताणें खाल्ले निमित्तान आपणाक बापसूल केलें तसलें एक द्रोह नातर जाल्यार वसिश्ठाले होमांत आशिल्लें तसलें एक संस्कार करनाशिल्लें तसलें भक्षण केलें तसलें पापा निमित्त ताका घडिल्लें तसलें पापाक ताका त्रिशंकू म्हणून घेवन नामांकीत जालो तागेले सशरीर जावन घेवन स्वर्गारोहण करचे तर ताणें एक यज्ञ करका म्हणून सांगून आपणाले वसिश्ठादी ऋषी कडेन ताणें विनंती केली वसिश्ठान वरकीची तागेले विनंती तिरस्कार करून घेवन ताका चांडाल जेवता तशी वसिश्ठादी ऋषीपुत्रान ताका शाप दिलो ते शाप निमित्तान ताका मस्त रितीन काम्य जावंक नाशिल्लें तसलें क्षाम ताका 12 वर्ष तशी घडची तशी अनुग्रहीत शाप दिलो विश्वामित्राले कुटुंबाचे रक्षणे निमित्त एक संदर्भारे त्रिशंकून केल्ले निमित्तान आपणाले एक शिष्याक योग्य रितीन अनुग्रह कर का म्हणलें सदुद्देशा कितें विश्वामित्रादी ऋषीन ताका त्रिशंकूक योग्य रितीन स्वर्ग सशरीर जावन करचे तशी अनुग्रह केले जाल्यार ते केले तसले अनुग्रहाक इंद्रान एक आपणान आसतना इंद्र पदवी आसतना ताका एक स्वर्गारोहण करच्या दिवच्या ना म्हणलें एक असंबद्ध जावंक घेवन ताका निंद करून घेवन ताका सशरीर जावंक घेवन स्वर्गारोहण करच्याक दिलना जाल्यारचे विश्वामित्रान आपणाले एक तपशक्तीन प्रत्येक जावंक घेवन स्वर्ग निर्माण करून घेवन ताका एक त्रिशंकूक योग्य रितीन स्वर्गाक तागेले अभिलाशे प्रमाणे तागेले एक शापोद्गारा निमित्तान तागेले जीवन उद्धार करचे कितें विश्वामित्रान ताका त्रिशंकू करून घेवन दिलें म्हणल्यार कितें एक काणी प्रस्तुत जाता जाल्यारची कशी म्हळ्यार एक गुरू निमित्तान खंयचे रितीन आमी अनुग्रह घेतल्यार कशे रितीन जाता ना गुरुले एक वासस्थानार जावन आशिल्लें तसलें यज्ञ अनुष्ठानाक निमित्तान कार्यप्रवृत्ती जावन आशिल्लें तसलें गायी अपहरण केल्ले निमित्तान कसन रितीन दोश घडता नातर जाल्यार गुरूक आज न्हय तर जाल्यार आमी केल्लें तसलें एक उपकार गुरू कशे रितीन स्मरण करून घेवन आमकां एक योग्य रितीन त्रिशंकूक कशी विश्वामित्रान एक ताका स्वर्ग करून दिलें तशीच आमगेल्या जिवनांत सुद्दाची आमी करचे तसलें एक परमात्माले अंतर्गत जावन करता तसलें उपासन उरो ना परमात्माले अंतर्गत जावन करता तसलें गुरुल उपासन उरो हें केल्ले निमित्तान आमगेलें जीवन कशी सार्थकता करून घेवच्याक कारणीभूत जाता ते कारणीभूत जाल्ले निमित्तान आमगेलें एक पवित्रतम मानुष्य जन्म अत्यंत फलप्रद जावंक जाता कित्याक म्हळ्यार प्रत्येक परमात्मान 84 लक्ष जीव योनिक परमात्मान एक जीवदान दिल्लें आसा तांतवरकीचे अत्यंत प्रप्रथम जावंक नाशिल्लें तसलें की म्हळ्यार मनुष्य जन्माक परमात्मान प्रत्येक सौलभ्य की ना प्रत्येक अवयव इंद्रिय परमात्माला निमित्तान आमकां अनुग्रहान निमित्तान मेळ्ळें आसा प्रत्येक लोक एक श्वान जाती उरो पशु पक्षी आदी उरो तांकां परमात्माले उपासन करच्याक कसकी रितीन देता जाल्यार परमात्माले एक उपासन करका देवपूजा की स्नान की संध्यावंदन तांगेले एक शक्त्यानुसार आमी करून घेवन आमगेले हे मनुष्य जन्माचे उद्धार कितें नातर जाल्यार हे पवित्रतम भारत जीवनांत आमी आयिल्ले तसले जीवनांत आमगेले आत्मोद्गार करचे कितें कशी हे 3 वर्सां येवचे तसले अधिक मासाचे संचय आमी कशे रितीन करून घेवका हे केल्ले निमित्तान आमगेले आत्मोद्गार कशे घडता म्हणलें हें आमकां सुसंदर्भ दीपदानान दीप प्रज्वालन केल्यार कसन फल मेळटा नाजाल्यार दिवो एक वाडील निमित्तान कशे रितीन आमकां पाप मेळटा ताजे निमित्तान आमगेले कशे रितीन नरक प्राप्ती जाता हें आयच्या दिवसांत आमी सर्व लोक अर्थ करून घेतले आसाचे हें पुराण श्रवणा निमित्तान मुखार सुनवरकीची आमी
अधिक मासान सांगितलं तसले दीपदान की ना अधिक मासान सांगितलं तसले स्नान की ना अधिक मासान सांगितलं तसले परमात्माले अंतर्गत जेवंग नशील तसले राधा पुरुषोत्तमाले चिंतन प्रतिनित्य आमगेले जीव मानवान तो करता उरया आमगेले चुरडुवांक वरकीचे आम्ही एक योग्य रीतीनं संस्कार हो की योग्य रीतीनं धर्माचरण करत असले ज्ञान भक्ती वैराग्य हो परमात्मा आमकां पुरुषोत्तम मासांतो एक अनुग्रहित कोरंगेनो आमगेले हे पुरुषोत्तम मासांतो अधिक मासाचे श्रवण महात्म्य श्रवण केले निमित्तानं आमकां परमात्मो सदवकाश दिल निमित्तानं आमगेले आत्मोद्धार घडचे की तरे परमात्मा आमकां सदा फाटीबला राबोनो आमगेल्या तानं कसने रितीनं विघ्न घडच्या दिनाशीचे हे मासाचे संपूर्ण फल आमकां प्राप्ती देवच्या का परमात्मो अनुग्रह ते संदर्भारी गुरुमुखांतर करत उरो आनीची आयच्या दिवसांतू आम्ही हे दीपदानाचे आनीची स्नानाचे एक अध्याय आम्ही 13 आनीची 14वें अध्याय आम्ही प्रतिनित्य ऐकल निमित्तान उरो आमगेले एक जीवन सदृश करून घेनो परमात्माले आविर्भूत जावंक नाशिल्ले एक पुरुषोत्तम रूपी परमात्माले सन्निधानांतो एक तांगेले रथकमल पद्मांतो उरो ना चरणारविंदांतो हो अर्पण करून घेनो ताची संपूर्ण फल आमकां सर्वांक ही प्राप्त देवो म्हणून सांगून आयच्या दिवसाचो अधिक मासाचे पुरुषोत्तम महात्म्याचे 14वें अध्याय समाप्ती करता तस श्री कृष्णार्पणमस्तु. हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे